कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय 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 कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे प्रसन्न सुंदर ते ध्यान उभे देवरे सुंदर ते ध्यान उभे देवरे उभे देवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे उभे विटेवरे सुंदर ते कटकटावरी ठेवोनिया कटकटावरी ठेवोनिया तुझे अर्धा काश पितांबरा तुझे अर्धा काश औडे निरातर येती ध्यान औडे निरातर येती ध्यान तुझी हर हस पितांबर तुझी हर मकर कुंडले दळपति गवारी मकर कुंडले दळपति श्रवणी मकर कुंडले दळपति गवारी मकर कुंडले दळपति गवारी कौसुभमणि विराजिता कंठी
कौस्तुभमणि विराजित तुलसी हर तुलसी हर काश शुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित तुलसी हर काश तुलसी हर आवडे निराकार हे सिधान आवडे निराकार हे सिधान तुलसी हर हस पीतांबर तुलसी हर काश पीतांबर आवडे निराकार तुलसी हर तुलसी हर सुखामणी माझे ते सर्व सुख सुखामणी माझे ते सर्व सुख सर्व सुख सुखामणी माझे ते 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 सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हर गळा काशे पितांबर तुलसी हर गळा काशे पितांबर आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हर गळा काशे पितांबर तुलसी हर आवडी निरंतर हे आवडी निरंतर हे तुलसी हार गळा काशी पितांबर तुलसी हार गळा काशी पितांबर तुलसी हार गळा काशी पितांबर तुलसी हार गळा काशी देवी गोपाल कुमारी गोपाल कुमारी
जय जय राम। हरि जय जय राम। जय 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 राम। राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी
पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
विठ्ठल परिवार बाबर फुमा देवीवर बाबर फुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागविते उपकार जावे त्यासी भावे भूतराई ठेवी काहा पायी जीव थोडा ठेवी काहा पायी जीव थोडा जावे त्याची भावे उतराले पायी जीव थोडा देवीचा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास श्री कविते सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास श्री कविते करुणी सायास श्री कविते भावे उतराये जीव थोडा देवीचा पायी जीव थोडा विठोबा
गोपाल कुमारे गोपाल कुमार 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 काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते काय जावे जासे व्हावे उतराय काय जावे जासे व्हावे उतराय माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते काय जावे व्हावे उतराय काय जावे काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते काय जावे जासे व्हावे उतराय काय जावे जासे व्हावे उतराय निरंतर जागविते
निरंतर जागवे ते काय गावेच्या सेवा उतराई काय गावेच्या सेवा उतराई पायी जीव सेविता पायी जीव सेविता ठेविता पायी जीव तोडा ठेविता पायी जीव तोडा ठेविता देविता 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 पायी देविता पायी देव तोडा देविता देविता पायी जीवा थोडा देविता 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 पायी जीव तोडा देविता जीव थोडा ठेवता पायी जीव थोडा काय द्यावे त्या सेवा विभूतराई काय द्यावे त्या सेवा विभूतराई तो पाये He
ठेवितो पायी माया जीव थोडा ठेवितो
सद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुदेव महाराज की जय. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवीते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराही, ठेवीता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकवीती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेणुवे ते चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. थोडासा इको कमी करा. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरिका दान्तुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा, हा 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 सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. निवृत्ती उदारा, सोपान
देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जय जननी देवा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर युवती देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा काय सांगो आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण वरून आलंय अखिल गुण निधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दिनानाथ श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निश्चित अनुकंपेनं या अलंकापूर धाम मध्ये आपण सर्वजण माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या पवित्र आणि पावन अशा दरबारामध्ये उपस्थित आहात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संयोजक मंडळाच्या माध्यमातून आजच्या हरिकीर्तन सेवेची संधी आम्हाला खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिली आणि तत्संबंधानं संबंधानं चिंतन निरूपणार्थ जो काही अभंग मी आपल्या समोर गायलाय हा अभंग ज्यांच्या श्रीमुखातून बाहेर निघाला त्या महात्म्याचा अधिकार आपल्या संप्रदायाच्या दृष्टिकोनातून हा परमोच्च कोटीत आहे. कदाचित त्या महात्म्याचं जर प्राकट्य जर झालं नसतं तर मला वाटतं ज्ञानोबारांनी आसाराच्या संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचला त्या आसारा ज्या ठिकाणी संप्रदायाची इमारत ही कलशाविनं अधुरं राहिली असते. असे भक्ती संप्रदायाचे महामेरू राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू आणि संत कोटीतील जगद्गुरू म्हणून विशेष आत्माना ज्यांचा या जगताला परिचय आहे असे सकल संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्य राजरसे देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथारूपी बागेतील आहे. आणि मला वाटतं जेवढा जेवढा श्रोतृवर्ग माझ्या समोर उपस्थित आहे हा अभंग बहुतेकांच्या आसारा पाठणदारातील आहे, बहुतेकांचा आसारा परिचयाचा आहे. त्या संतांच्या उपकाराबद्दल काय वर्णन करून सांगावं तुकोबाराय म्हणतायत. काय सांगू आता संतांचे उपकार काय करता संत मज निरंतर जागविते. अशा संतांच्या ऋणातून उतराय होत असताना काय द्यावे त्यासी व्हावे भूतराई. कसं त्यांच्या ऋणातून उतराय हो. माझं सर्वस्व जरी आसारा त्यांना समर्पित केलं तरी सुद्धा ते कमी पडेल. ठेविता हा पायी जीव थोडा. कशा पद्धतीनं महात्मे समाजाला शिकवतायत. काही वेळेला सहज बोलतात मायबाप, सहज बोलणे हित उपदेश आणि सहजासहजी सांगून जर नाही लक्षात आलं तर मग करोनी सायास शिकविते. म्हणून तर काय द्यावे त्यासी व्हावे उतराये ठेविता हा पायी जीव थोडा. आणि ते महात्मे सांभाळतात महाराज. कशा पद्धतीनं सांभाळतात.
त्यासाठी गोड दृष्टांत दिला, गोमाता आणि वासराचा दृष्टांत दिला. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराये, ठेविता हा पायी जीव थोडा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्था पाडळी दर्या. आणि या पवित्र पावन प्रांगणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. स्वानंद सुखनिवासी श्री गुरु परमश्रद्धेय हरिभाऊजी महाराज शिरोळे असतील यांचा आसारा कृपा आशीर्वाद सर्वांना प्राप्त आहे. पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी परमश्रद्धेय आदरणीय दत्तात्रय महाराज शिरोळे असतील यांचाही आसारा आपल्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा कर्म प्राप्त आहे. आणि अशा अलंकापुरामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना ज्ञानोबारायांच्या कुशीमध्ये आपण सर्वजण आलेलो आहोत. मायबाप, यात्रे अलंकापुरा येते. जे अलंकापुराला येत आहेत ते भगवंताला त्या ठिकाणी फार प्रिय होतात महाराज. असे आपल्याला साधुसंत मायबापांची वचनं ह्या अलंकापुराच्या संबंधानं पाहायला भेटत आहे. हे अलंकापूर सर्वसामान्य नाही मायबाप. 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा. हे अलंकापूर आसारा सर्वसामान्य नाही. अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या पवित्र आणि पावन तीरावरती आसार हे स्थित आहे. आणि या पवित्र पावन श्री क्षेत्रामध्ये आपण सर्वजण विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या आसारा संजीवन समाधी सोहळ्याच्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित आहात मायबाप. खरं तर हे वर्ष काही विशेष आहे. माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या प्राकट्याला 750 वर्ष पूर्णत्वाला जात आहेत. तदनंतर आणखीन आपण पाहू जर गेलं, जगद्गुरु तुकोबारायांचा आसारा जो काही सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे त्याला सुद्धा 375 वर्ष पूर्णत्वाला जात आहे. आणखीन आसारे या वर्षाचं जे महिमान आहे ते म्हणजे करुणा आणि दारा भगवंताचे लढीवाळ भक्त बाल भागवत नामदेव महाराज यांच्या सुद्धा संजीवन समाधी सोहळ्याला मला वाटतं 675 वर्ष पूर्णत्वाला जात आहे. असं आसारे वर्ष एवढंच नाही मायबाप. नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये आसाऱ्या जनाबाई महाराज चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. त्या जनाबाई महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुद्धा 675 वर्ष पूर्णत्वाला जात आहेत. आणखीन या वर्षाचा आसारा अलौकिकत्व असा आहे मायबाप. तुकोबारायांचे आसारे चिरंजीव नारायण महाराज, ज्या नारायण महाराजांनी आसाऱ्या ज्ञानोबारायांच्या पादुका आणि तुकोबारायांच्या पादुका आपल्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी आशा घेतल्या आणि पंढरीची वारी सुरू केली. लोकांनी विचारलं कोण हो? म्हणे ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानदेव तुकाराम. आणि तिथून पुढे भजनाला प्रारंभ झाला. एक आसारा संप्रदायाचा पाया आहे तर एक आसारा संप्रदायाचा कलश आहे. असं भजन तेव्हापासून सुरू झालं. त्या नारायण महाराजांच्या सुद्धा प्राकट्य उत्सवाचं हे 375व्या क्रमांकाचं वर्ष आहे महाराज असं. आणि त्याच संबंधानं उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ठिकठिकाणी फार दिव्य स्वरूपाचे नामयज्ञ खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जात आहे. आपल्याही पाडळीमध्ये फार देखना नाम सप्ताह काय झाला पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलेला आहे मायबाप. असो, आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित असताना आपण तर या ठिकाणी आलायच महाराज, पण श्रीराम पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र वाळकी ते श्री क्षेत्र अलंकापूर तेथीलही आसारे वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. आदरणीय शेळके महाराज असतील, आदरणीय तिकोने महाराज असतील, आदरणीय अनिकेतजी महाराजांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. गोड असे मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण ओंकार महाराज असतील, दुसरे आसारे मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण पवन महाराज, पवळे महाराज, माऊली महाराज, ठीक आहे. त्यांच्या चरणारविंदावरती प्रकृती जशी बारीक आहे तसा आवाजही त्यांचा बारीकच आहे, पण वादन असताना त्यांचं फार गोड आहे महाराज. फार सुंदर महाराजांनी पहिली हरिकीर्तनाची चाल गायली. त्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. कार्यक्रमाला लाभलेले गोड असे या ठिकाणी चोपदार सर्वांनाच विशेष आपल्याला धन्यवाद देतो. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे गोड असे साऊंड सिस्टम त्यांनाही धन्यवाद. कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण क्षण टिपून ठेवणारे दोनही आसाऱ्या छायाचित्रणकार त्यांना सुद्धा विशेष आपल्याला धन्यवाद आहे. आई से नमन
करो सकळा हरिकथा करवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे सिया राममय सब जग जानी सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी करहु प्रणाम जोरी जुग पानी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग आए हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम से प्रकट होगी मैं जाना श्री राम जय जय राम श्री राम जय जय बोलो 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 राम सिया राम जय राम सिया राम जय राम प्रभु रामचंद्र भगवान की माबुली महावैष्णव ज्ञानेश भगवान सद्गुरु जोग महाराज की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा हा 4 चरणाचा अभंग आहे. संतांचे आपल्यावर असणारे उपकार आणि त्या ऋणातून उतराय होत असताना सर्वस्व जरी समर्पण केलं तरी सुद्धा ते सर्वस्व तो जीव सुद्धा काय पडेल कमी पडेल असा तुकोबारायांचा असणारा ह्या अभंगाच्या पाठीमागला असणारा भाव आहे. उपकार करणारे काही पात्र आपल्याला जगाच्या पाठीवर पाहायला भेटतात. महाराज उपकार करणारे काही पात्र पाहायला भेटत आहेत, पण सर्वांमध्ये त्या ठिकाणी उपकार करणाऱ्या यादीमध्ये आद्य क्रमांकाला जर कोण असेल ते केवळ आणि केवळ संत आहे. गोस्वामीजींनी एका चौपाईमध्ये फार सुंदर वर्णन केलं. संत बीटप सरिता गिरिधरणी परहित घे तू सभन की करणी परहित घे तू सबन की करणी श्री राम जय राम
जय जय राम. उपकार करणारे काय पात्र आपल्याला गोस्वामीजींनी सांगितले महाराज. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे तो संतांचा. दुसरं त्या ठिकाणी उपकार करणारं पात्र सांगितलं ते म्हणजे कोण आहे? वृक्ष आहे महाराज. वृक्ष सुद्धा आपल्यावरती उपकार करतात. बरं करतात उपकार. त्या वृक्षाचं जीवन सुद्धा परोपकारासाठी आहे मायबाप. परोपकारासाठी असणारं वृक्षाचं जीवन आहे. कसं आहे वृक्षाचं जीवन? ज्ञानोपाराने तर संबंधानं फार सुंदर भाव आपल्या समोर व्यक्त केला. ज्ञानोपारा सांगतात माय बापा हो, अरे ज्या व्यक्तिमत्वानं वृक्षाची लागवड केली हा वृक्ष त्याला सुद्धा काय देतो? सावलीत देतो. आणि एखादा माते फिरू जर आसाराच्या वृक्षाला तोडण्यासाठी जरी गेला तरी सुद्धा हा वृक्ष त्याला काय देतो? फळ देतो, तथा सावली देतो. महाराज हा वृक्षाच्या ठिकाणचा आसार उपकार आहे. मी फक्त विस्तार केला. आता ज्ञानोबारांचे शब्द ज्ञानेश्वरी मधले ऐका महाराज. ज्ञानोबारा फार सुंदर वर्णन करताय. हा जो खांडवया घाव घाली अथवा लावणी जयाने केली दोघा एकच देसावली वृक्ष जैसा महाराज ज्ञानेश्वर मावोले. ज्ञानोबारा वर्णन करताय. जो खंडावया घाव घाली अथवा लावणी दयाने केली दोघा एकच दे सावली वृक्ष जायचा. वृक्षाचं जीवन सुद्धा परोपकारासाठी आहे. त्याच्या पुढलं परोपकार करणारं पात्र सांगितलं महाराज ते म्हणजे त्या ठिकाणी गंगा आहे मायबाप. आहे ना गंगा? गंगेचं जीवन असं आहे मायबाप. पुढं तरी एखाद्या उंच हिमशिखरावरती आसारा तिथं काय होतो? उगम होतो. आणि ती खळखळणारी गंगा सर्वसामान्यांसाठी कुठं येते? खाली येते महाराज. आणि अशी गंगा समुद्राला जाऊन काय होते? समर्पित होते. तुका म्हणे गंगा सागरा संगमन अवघ्या झाल्यावर मी एकमय. ती जी गंगा आहे ना, गंगेच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सुलभता आहे. वरून खाली आली म्हणजे ती काय झाली? सुलभ झाली. त्या गंगेच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी समन्वय आहे. कसा समन्वय आहे? इतर येणारे ओढे ती आपल्यामध्ये सामावून घेते महाराज. आणि जे ओढे तिला येऊन मिळाले महाराज आता ते ओढे ओढे रूपाने शिल्लक राहत नाही. त्यांना सुद्धा तीर्थाचा काय मान होतो? सन्मान प्राप्त होतो महाराज. असं गंगेच्या जीवनामधनं असाला समन्वय आहे. आणि त्या गंगेच्या जीवनामधलं समर्पण आहे ती अखेर कुठं जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळत असते महाराज. पण जाता जाता गंगा दिव्य कार्य करते. काय कार्य करते? ज्ञानोबाराने ते कार्य सुद्धा आपल्याला सांगितलं. फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगे जैसे महाराज ज्ञानेश्वर मावोले. जसे वृक्ष उपकार करताय तशी गंगा सुद्धा त्या ठिकाणी उपकार करते महाराज. आणखीन उपकार करणारं पात्र सांगितलं ते म्हणजे पर्वत आहे महाराज. पर्वत सुद्धा आपल्यावरती उपकार करताय. आणि त्या पुढला असणारं पात्र सांगितलं ते म्हणजे धरणी आहे महाराज. ही धरणी सुद्धा आपल्यावरती उपकार करते. असे 5 असणारे पात्र गोस्वामीजींनी आपल्या समोर ठेवले महाराज. हे 5 घटक काय करतात? आपल्यावरती उपकार करत असतात. आणि त्याच्यामध्ये 1 नंबर जर उपकाराच्या बाबतीमध्ये असेल तो केवळ आणि केवळ संतांचाच आहे महाराज. हे संत या समाजासाठी खऱ्या अर्थानं ह्या भूतालावरती काय होत आहेत? अवतरित होत आहेत. वास्तविक पाहता त्यांची स्थिती असणारे फार उच्च आहे. त्यांची स्थिती असणारे फार उंच आहे. पण सर्वसामान्य समाजासाठी सर्वसामान्य समाजावर उपकार करण्यासाठी ते आपली उच्च स्थिती सोडतायत आणि सर्वसामान्य मध्ये येत आहेत. ज्या वेळेला मोठी माणसं स्वतःचा मोठेपणा सोडून सर्वसामान्यामध्ये येत आहेत त्यावेळेला त्या मोठ्या माणसांचा सुद्धा मोठेपणा वाढत असतो. संत सुद्धा सर्वसामान्य नाही महाराज. ज्यांच्या ठिकाणी असणारी ब्रह्मस्थिती आहे
पण ब्रह्मस्थितीचा असणारा महात्मा सर्वसामान्यासाठी सर्वसामान्य होतो. माझ्या मनाचे शब्द नाही. आता नामदेव महाराजांचे शब्द ऐका. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, अवतरले, जगी वंदी पाय बने, ब्रह्मदिगाची वंदी पाय बने, हो 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारया आले दीन जाना, ब्रह्मादिक ज्यांची वंदी पायवने, नाम घेता वदनी दोष जाती. हे महात्मे या ठिकाणी काय होत आहे? प्रगट होत आहेत मायबाप. स्वतःची उच्च स्थिती सोडतायत आणि सर्वसामान्यामध्ये येत आहेत. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. महाराज आले म्हणजे कुठून आले? स्वतः तुकोबारा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. ते महात्मे या ठिकाणी प्रगट झाले मायबाप, अवतारित झाले. तुम्हा आम्हाला इच्छा नसली तरी यावं लागतं आणि इच्छा नसली तरी जावं लागतं. तसं महात्मे स्वतःच्या इच्छेने येतात महाराज. आणि स्वतःच्या इच्छेनं आपलं कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतर
ते या इहलोकाचा खऱ्या अर्थाने निरोप घेताय. त्यांचे शब्द आहे, आपुलिया इच्छे करू गदारोळ. त्यांचेच असारे शब्द आहेत मायबाप. असे महात्मे या ठिकाणी येत आहेत आणि ह्या समाजावरती ते काय करत असतात, उपकार करत असतात. उपकार करणारे संत कितीही तरी त्यांच्या जीवनामध्ये प्रतिकूलता आली तरी सुद्धा त्यांचा आसार उपकाराचा बाणा ते सोडत नाही महाराज. संत कधीतरी संत शब्दाची व्याख्या आपण ऐकली असेल. कुणाला म्हणायचं संत? ज्यांची वृत्ती झाली संत त्यांना म्हणावं संत. सोपं आहे बरं. त्याही पुढे ऐका, जे करतात क्रांती, जे घालवतात भ्रांती, जे शिकवतात भक्ती, जे प्रदान करतात मुक्ती आणि जे करून देतात भगवंताची प्राप्ती, त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. स्वतः सन्मार्गाचं वर्तन करताय आणि इतरांना सन्मार्गावर आणण्यासाठी अहोरात्र ज्यांचं कष्ट सुरू आहे त्यांना काय म्हटलं जातं? संत म्हटलं जातं. मायबा स्वतः सन्मार्गाचं वर्तन करतायत, कितीही जरी जीवनामध्ये प्रतिकूलता आली तरी सुद्धा आसार ते सत्यापासून एक किंचित सुद्धा विचलित होत नाही. मायबाप संत शब्दातील जर सच्या डोक्यावरला अनुस्वार काढून जर आपण बाजूला ठेवला तर खाली सत शिल्लक राहतं आणि सत म्हणजे सत्य. कितीही जरी प्रतिकूलता आली तरी सुद्धा ते सत्याची का सोडत नाही. धर्म न दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना, गोस्वामीजींनी वर्णन केलं महाराज. तरी सुद्धा सत्याची का सोडत नाही. ज्यांच्या पावन प्रांगणामध्ये आपण सर्वजण आहोत महाराज. माऊली महावैष्णव आचार्य ज्ञानराज त्यांच्या जीवनामध्ये काय प्रतिकूलता कमी आली? या समाजानं भिक्षेमधलं पीठ सुद्धा त्यांना व्यवस्थित सिद्ध बेटापर्यंत पोहोचू दिलं नाही महाराज. यात समाजानं आसारा पायताना सहित ज्ञानोबारांच्या छातीमध्ये काय मारली? लात मारली. अरे ह्यात आसाऱ्या समाजानं इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, अखेर ज्ञानोबारांना काय करावं लागलं? टाटी लावून बसावं लागलं महाराज. आणि मग छोट्याशा मुक्ताईला विनंती करावी लागली. सर्वांना माहिती आहे ना.
योगी पावन मनाचा सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचेल अशी अनिकेत महाराजांनी चाल गायली. खर तर अलंकापुरामध्ये राहून त्यांनी गायनाचे धडे घेतले आणि एवढंच नाही, महाराज आता फार सुंदर हरिकीर्तन करतायत बरं. आणि आपल्या या संस्थेमध्ये त्यांची नित्यानं सेवा असते. महाराज इथं सेवा केल्याचा परिणाम काय होतो आपल्याला माहिती आहे. इथं आमचे तनपुरे माऊली उपस्थित आहेत बरं. त्यांच्याही आसारे चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज तनपुरे यांनी बऱ्याच वर्ष आपल्या संस्थेमध्ये काय केली, सेवा केली महाराज. आणि त्या सेवेचं फल माऊली ज्ञानराजांनी त्यांच्या पदरामध्ये असं टाकलं का संत कवी महिपती महाराजांचा आसारा जे काही देवस्थान आहे श्री क्षेत्र ताहराबाद तेथे आसारा महंत पदावरती त्यांची नियुक्ती झाली. महाराज सेवेचा आसारा त्या ठिकाणी फळ आहे बरं. ती सेवा आदरणीय महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. महाराज आपण सर्वजण सेवाधारी आहात. योगी पावन मनाचा छोटीशी मुक्ताई ज्ञानदादांना विनंती करत होती. जीवदाताने चाविले कुणी बत्तीसी पाडेले मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कितीही जरी जीवनामध्ये प्रतिकूलता आली तरी सुद्धा सत्याची कास या महात्म्यांनी नाही सोडले महाराज. आणि असं सत्य म्हणजे सत आणि त्या सत्याचा स्वीकार करून भगवंताचा सारा भक्तिरूपी अनुस्वार तो सच्या डोक्यावरती ठेवला का सत शब्दापासून संत शब्द तयार होतो. असे महात्मे खरे असताना या ठिकाणी ह्या भूतलावरती अवतारित झाले आणि ते केवळ आणि केवळ उपकार करण्यासाठी या ठिकाणी आले. महाराज एवढे उपकार केले. किती उपकार केले? केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसी माया धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अभय क्षयदान केले उपकार सांगू मी काय बाप नगरी ऐसी माया गेले पाय दिले
केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, करी ऐसी माया, हृदयाने ऐशी माया, धर्मध्यान केले पाया, दिले अभयाक्षय दानगा, धर्मदान केले माया, दिले अभयाक्षय दानगा. एका महात्म्याच्या जीवनातील असारा प्रसंग श्रवण केला. रामदास स्वामींच्या जीवनातील प्रसंग आम्ही ऐकला महाराज. तीर्थ रामदास स्वामी सकाळी सकाळी निघाले महाराज, भिक्षाटनासाठी निघाले होते. एका माऊलीच्या दारामध्ये गेले, आवाज दिला, भिक्षा बेगी. काहीतरी घरामध्ये वाद झालेला होता आणि ती माऊली आपल्या चुलीला त्या ठिकाणी पोचारा मारण्याचं काम करत होते महाराज. रागाच्या भरामध्ये तिनं पोचारा घेतला आणि समर्थांना फेकून मारला. समर्थांनी विचार केला, कदाचित आसार हे काय असावं, आजचं दान माझ्यासाठी असावं. आपल्या झोळीमध्ये घेतलं, गंगेच्या तटावरती गेले, ते कापड आसारा स्वच्छ पाण्यानं धुवून काढलं. फाटलेलं का होईना पण आता स्वच्छ कापड प्राप्त झालं आणि ते समर्थ सज्जन गडावरती पोहोचले आणि त्या फाटलेल्या कापडाच्या काय बनवल्या, वाती बनवल्या आणि त्या वाती भगवान प्रभू रामचंद्रजींच्या समोर आसारा सायंकाळी काय केल्या, प्रज्वलित केल्या आणि ते समर्थ प्रभू रामचंद्रजींना म्हणू लागले, जसा आसारा त्या ठिकाणी आता हा प्रकाश तुमच्या गाभाऱ्यामध्ये पडलाय, तसा आसारा त्या ठिकाणी ज्ञानरूपी प्रकाश त्या माऊलीच्या जीवनामध्ये पडावा, असं आसारा त्या ठिकाणी संतांचं कार्य आहे. एक बापूजींनी दृष्टांत फार सुंदर सांगितला. कोणी एक आसारा राजाचा मुलगा खेळ खेळत असताना पायाला जखम झाली आणि अशी जखम झाल्यानंतर तो मुलगा घरी रडत रडत आला. स्वतःच्या वडिलांनी त्या मुलाच्या पायाची जखम पाहिली, फार वाईट वाटलं. राजनगरीतील वैद्याला पाचारण केलं. राजनगरीतील वैद्य उपचार करत होते. जखम कमी होण्यापेक्षा वाढतच चालली होती. आता मुलाच्या पायाची जखम वाढू लागली आणि मग राजानं आता एक परदेशातील वैद्याला पाचारण केलं महाराज. आणि अशा वैद्यानं राजाला उपाय सांगितला. काय उपाय सांगितला म्हणे, या मुलाच्या पायाची जखम आहे ना, एखाद्या मुक्या प्राण्यानं तथा एखाद्या व्यक्तीनं जर आपल्या जिभेने जर चाटली तर कदाचित ही जखम काय होऊ शकते, बरी होऊ शकते. राजाला उपाय कळला महाराज. पण त्यावेळेला राजा स्वतःहून पुढे गेला नाही. सगळ्या नगरीमध्ये राजानं दौंडी पिटवली, जो कोणी माझ्या मुलाच्या पायाची जखम चाटेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. कोणीच येत नव्हतं. आता जखमेचा दुर्गंध येऊ लागला. राजनगरी मधल्या मुलाला उचललं होतं. बाहेर आसारी एक 3-4 किलोमीटरवर अंतरावरती झोपडी तयार केली होती आणि मुलाला त्या झोपडीमध्ये नेऊन टाकलं महाराज. पुढे प्रसंग असा घडला, मुलाला त्या झोपडीमध्ये नेऊन टाकलं आणि आता एक दिवस एका महात्म्याचं आगमन झालं. बरं, महान यश आत्मा ज्याच्या ठिकाणी व्यापकता आहे, ज्याच्या ठिकाणी समता आहे, ज्याच्या ठिकाणी निष्कपटता आहे, ज्याच्या ठिकाणी दूरदृष्टी आहे, ज्याच्या ठिकाणी कारुण्यता आहे, त्याला म्हटलं जातं महात्मा. आणि असे महात्मा आले महाराज. महात्म्याचं भजन चाललं होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भजनानंदी आसारा महात्मा ज्या बाजूनं मुलाची झोपडी होती त्या बाजूनं आता वारा आला महाराज. त्या वाऱ्याबरोबर तो दुर्गंध महात्म्यापर्यंत येऊन दाखल झाला आणि महात्म्यानं राजनगरीतील लोकांना विचारलं, हे बदबू कैसे, हा दुर्गंध कशात आहे. सगळा वृत्तांत राजनगरीतील लोक आता वर्णन करून सांगत होते आणि तो सगळा वृत्तांत महात्म्यानं ऐकला महाराज. आणि सहज महात्म्याचा अंत करत त्या ठिकाणी कळवळलं गेलं. गोस्वामीजी म्हणतायत, संत हृदय नवनीत समाना, कहा कभी ना पर कहे न जाना, कहा कभी ना पर कहे न जाना. श्री राम जय राम, जय जय राम.
आणि मला वाटतं तेच तुकोबाराने एका प्रमाणामध्ये वर्णन केलं. मृदू सभाय नवनीता तैसे सज्जनाचे चित्त. सहज महात्म्याचं अंतकरण कळवळलं मायबा. आणि असे महात्मा जे आता निघाले, ज्या दिशेनं तो दुर्गंध आला होता त्या दिशेने निघाले. त्या मुलाच्या कानावरती हळूहळू आता महात्म्याच्या भजनाचा आवाज पोचू लागला. वाऱ्याने दिशा बदलली होती महाराज. पहिला असारा वारा त्या झोपडीपासून महात्म्याच्या दिशेने येत होता. आता महात्म्याच्या दिशेनं वारा मुलाच्या दिशेनं जाऊ लागला. आणि वर्णन असं केलं महाराज, महात्म्याच्या अंगाला लागून आलेला वारा सुद्धा काय देतो? आनंद देतो. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. विठला पातकाचा धारा, कडी काळा सीधा कदला रागा. नरहरी रामा गोविंद वासुदेवा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा. तो मुलाला तो वारा सुद्धा आनंद देऊ लागला. सज्जनाच्या अंगाला स्पर्श केलेला वारा सुद्धा आनंद देतो महाराज. सज्जनाची सावली सुद्धा आनंद देते. बरं, ज्या वेळेला हा दुर्योधन नरकामध्ये पडलेला होता तिथून धर्मराज चालले महाराज. आणि असे धर्मराज चालले आणि त्या नरकामध्ये पडलेला दुर्योधन त्यानं धर्मराजाला येताना पाहिलं. लाजला महाराज. त्यानं त्याच्यामध्ये काय घेतली? बुडी घेतली. नरकामध्ये बुडी घेतली. बरं, आणि अशी बुडी घेतल्यानंतर धर्मराज तेथून चालले. धर्मराजाची फक्त सावली आसारच्या कुंडावरती पडली. परिणाम असा झाला, ती सावली सुद्धा त्या दुर्योधनाला काय देऊ लागली? आनंद देऊ लागली महाराज. सज्जनाचा आसार हे लक्षण आहे. महात्माजी त्या मुलाच्या जवळ गेले आणि अशा महात्म्याला त्या लेकरानं पाहिलं महाराज. महात्म्यानं स्वतःच्या हातामधला कमंडलू खाली ठेवला, 2 हात जमिनीवरती ठेवले आणि ते महात्माजी त्या मुलाच्या पायाची जखम चाटू लागले. आणि जसे जसे महात्माजी जखम चाटत होते तसं तसं त्या लेकराचे नेत्र सजल झाले महाराज. का सजल झाले? लेकराला त्यावेळेला तेच आठवलं असेल, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. जे माता पित्याने माझ्यावरती उपकार केले नाही ते उपकार असाऱ्या महात्म्याचे आहे महाराज. उपकार करण्यासाठीच महात्म्यांचं या ठिकाणी काय आहे? प्राकट्य आहे. संतांचा उपकार सांगावया नाही पार, असं वर्णन सेना महाराजांनी ज्या महात्म्यांच्या बाबतीमध्ये केलं तेच असारे महात्मे या ठिकाणी उपकार करतायत. आणि काय त्यांच्या उपकाराचं वर्णन करून सांगावं म्हणून तुकोबारांच्या समोर सुद्धा प्रश्न पडला. आणि तो प्रश्न पडल्यानंतर तुकोबारांच्या श्रीमुखातून शब्द बाहेर आले. काय शब्द बाहेर आले? ऐका सर्वजण. काय सांगू आता गंगाचे उपकार, काय सांगू आता गंगाचे उपकार, काय सांगू आता गंगाचे उपकार, गंगाचे उपकार.
करतायत, जागवतायत महाराज. या अभंगामध्ये काही असणारे शब्द फार महत्वाचे आहे. जागविती, शिकविती आणि सांभाळिती हे 3 शब्द असणारे फार महत्वाचे आहे. हे साधुसंत महात्मे आपल्याला जाग करतायत महाराज. कशासाठी जाग करतायत? काय निद्रांचा विचार असणारा आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला भेटतो. 5 प्रकारच्या निद्रा सांगितल्या महाराज. पहिली असणारी व्यावहारिक निद्रा आहे ना, व्यावहारिक निद्रा. ती निद्रा कीर्तनामध्ये सुद्धा येते महाराज. येते ना, ती व्यावहारिक निद्रा आहे ना, व्यावहारिक निद्रा. कीर्तनात सुद्धा येते. माझ्या मनाचे शब्द नाही. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंताले, विषय सुख. व्यावहारिक निद्रा आहे मायबाप. दुसरी आसारीची निद्रा सांगितल्या निद्रेला कोणतं म्हटलं जातं? तिला विकारी निद्रा म्हटलं जातं. दुर्योधनाच्या ठिकाणी जी निद्रा होती ना, तिला विकारी निद्रा म्हटलं जातं. माझं सुद्धा माझं आणि भावाचं सुद्धा माझं, ही निद्रा कोणती आहे? विकारी निद्रा आहे मायबाप. विस्तार आपल्याला करता येणार नाही. आणि तिसरी जी निद्रा सांगितली ती म्हणजे त्या ठिकाणी असणारे भ्रमनिद्रा आहे मायबाप. आहे ना भ्रमनिद्रा. भ्रमनिद्रा एका प्रमाणामध्ये फार सुंदर वर्णन आलं. कर्म त्या कर्माच्या वाटे लाग तिठेचा, संपत्ती विपत्तीचा मानियेला भरवसा, कन्यापुत्र आप्तजन येतो सहज ओळसा. ह्या भ्रमडोई बुडालो हो, ह्या भ्रमडोई बुडालो, धावे गुरुचा या सर्वेशा, धर्म जागो गुरु महिमा, देही दाविला देव, निवारुनी भवर जाळे, अवगा निरसला भेव. ह्या भ्रमडोई बुडालो, धावे गुरुराया सर्वेशा. भ्रमनिद्रा आहे मायबाप. त्याच्या कुठली आसारी निद्रा त्याला म्हणावं आसक्तीची निद्रा. भागवतामधल्या आत्मदेवाला त्या भूदेवाने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? त्या संन्याशानं सांगितलं होतं, तुमच्या कपाळावरल्या छटा सांगताय 7 जन्मामध्ये तुम्हाला आता पुत्र नाही वच, नाही वच. पण आसक्तीची निद्रा होती. असा आत्मदेव असणारा त्या संन्याशांना सांगू लागला, मला जर त्या ठिकाणी संतती देण्यासाठी तुम्ही असमर्थ जर असाल तर मग तुमचा साधूपणा काय कामाचा? सांगितलं होतं ना 7 जन्मामध्ये संतती होणार नाही, पण आसक्ती होती महाराज. पुढे जाऊन काय घोटाळा झाला सर्वांना माहिती आहे. त्यात आत्मदेवाला त्या मुलानं काय केलं? ताडर केलं महाराज. अशी आसारी स्थिती. आणि 5व्या क्रमांकाची आसारी निद्रा म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानाची निद्रा आहे. अज्ञानाची या निद्रा ज्ञानोबारांनी वर्णन केलं. या 5 प्रकारच्या निद्रेतून साधू संत महात्म्याने आपल्याला काय केलं? जाग केले महाराज. मज निरंतर जागविते. कशासाठी जाग केलं महाराज? आणखीन महात्म्याने आपल्याला जाग केलं. आपल्या स्वरूपाचा आपल्याला काय करून दिला? परिचय करून दिला. आपल्या कार्याचा आपल्याला परिचय करून दिला. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या जे काही आपलं स्वरूप, आपलं कार्य आणि आपलं धर्म, या 3 गोष्टीविषयी महात्म्यांनी आपल्याला जाग केलं महाराज. आपण स्वतःला काय समजतो? जीव समजतो, पण आपण जीव नाही. तुका म्हणे कैसी कीव कोठे जीव निराळा. आपण सर्वजण त्या परमात्म्याचे अंश आहोत हे संतांनी सांगितलं. गोस्वामीजी म्हणतायत, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज तुकरासी. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुकरासी. ईश्वर अंश जीव अविनाशी.
स्वरूपाविषयी जाग केलं, स्वधर्माविषयी जाग केलं. महाराज स्वधर्मासाठी सर्वांनी काय राहा, जागृत राहा. आणि ज्या वेळेला आपला स्वधर्म लोपला जाईल त्यावेळेला आपण सर्व सुखापासून दूर व्हाल. ज्ञानोबारांचे शब्द आहे, आगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला. दीपासवे हरपला प्रकाशुजाय महाराज ज्ञानेश्वर मावोले. महात्मे जागृती प्रदान करतायत महाराज. आणि स्वकार्याविषयी सुद्धा जाग केलं. काय केलं पाहिजे आपण? उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. असं महात्मे जाग करतायत. मद निरंतर जागविते, म्हणून तर काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविते. आणि आता माझ्या समोर असणारा मोठा प्रश्न आहे, त्या महात्म्यांच्या ऋणातून उतराय होत असताना मी काय करावं? आणि तो प्रश्न उद्भवल्यानंतर तुकोबरांचे शब्द आहे, काय द्यावे त्यासी भावे उतरा. वा वा वा. काय द्यावे त्यासी भावे उतरा. 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 काय द्यावे त्यासी